तुमच्या लक्षात आला असेल तर आपली बोलीभाषा, इथली बोलीभाषा, इथल्या निसर्गाचं वर्णन, इथल्याच डोंगरदऱ्यांचं, आणि मुख्य म्हणजे मी कुठं जन्मलो, कुठं मोठा झालो आणि काय शिकलो त्याचं सगळं वर्णन. रान कविता. रान कविता म्हणजे साधी गोट नाही भाऊ. रान कविता म्हणजे साधी गोट नाही. इथं जगण्यासाठी जीवाचंच रान करावं लागतं. इथं जगण्यासाठी जीवाचंच रान करावं लागतं हे माहीत असूनही जीव जडावा लागतो रानावर. हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकून शेवटी कडे कपारी मंदीही डोकावून पाहावं लागतं. पाऊस पाण्यात आणि वादळ वाऱ्यात अख्खं खोपाटच उडून गेल्यावर मुसळधार पाऊस खेळवावा लागतो अंगावर. आणि मग उन्हाळ्यात पाणी अडवा पाणी जिरवा योजनेवर त्याची पाठी. आणि मग उन्हाळ्यात पाणी अडवा पाणी जिरवा योजनेवर काम करत असताना आग ओकणाऱ्या सूर्याकडे उघडी पाठ करून खड्डे खोदावे लागतात. तेव्हा अंगात जिरवलेला अख्खा पावसाळा घामाच्या धारांनी बहेर पडू लागतो. याला म्हणतात कवितेचं पर्क्युलेशन. याला म्हणतात कवितेचं पर्क्युलेशन. इथं पंच इंद्रियांची पंचमहाभूतांबरोबर टक्कर व्हावी लागते. तेव्हा कुठे एखादी रान कविता जन्माला येते. तेव्हा कुठे हे बघा, हीच गोष्ट मी मगाशी तुम्हाला गद्यामध्ये सांगितली. गद्य पद्धती म्हणतो आपण.